गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जुन्नर तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यातलं निसर्ग सौंदर्य सध्या बहरलंय। त्यामुळे डोंगर रांगांमधून वाहणारे छोटे छोटे किंवा मोठे धबधबे प्रवाहित झालेले आहेत। खळखळून वाहणारे धबधबे, अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी आणि धुक्याची उडवलेली ही झालर हे सर्व निसर्ग वैभव अनुभवण्यासाठी पर्यटक सध्या या भागामध्ये गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यामध्ये आणि माळशेज घाट परिसरामध्ये सह्याद्रीचा अक्षरशः बहरलाय आणि हिरवाईने नटलाय। आपण या ठिकाणी पाहू शकतोय अक्षरशः धुके दाटून आलंय आणि हे सह्याद्री पर्वत रांगांमध्ये छोटे छोटे धबधबे जे आहेत हे धबधबे खळखळून वाहत आहेत आणि या धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येत आहेत। खरं तर यावर्षी पावसाळा उशिरा सुरू झाला, त्यामुळं सह्याद्रीतलं जे वर्षा पर्यटन आहे हे पर्यटनही यावर्षी उशिरा सुरू झालंय आणि आता जो माळशेज घाट परिसरातील सह्याद्री असेल किंवा जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातील जो सह्याद्री आहे हा सह्याद्री आता पूर्णपणे बहरलाय, हिरवाईने नटलाय। त्याचबरोबर या भागातील जे छोटे छोटे धबधबे आहेत हे धबधबे या ठिकाणी पूर्णपणे प्रवाहित झालेत आणि ते या संपूर्ण निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आता पर्यटक जे आहेत ते पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत। दादा काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? मी संभाजीनगरहून आलेलो आहे। इथं संभाजीनगर ते मुंबईला चाललो होतो आम्ही। रस्त्यात इतकं छान वातावरण बघून पावसाचा आनंद घ्यायचे, धबधबे बघितले, इतके 5-7 धबधबे आहेत। धबधबेचा आनंद घेण्यासाठी लहान लहान वॉटरफॉल आहेत, तिथं पण आम्ही आनंद घेण्यासाठी आम्ही थोडं थांबलो। अर्धा एक तास आम्ही निसर्गरम्य वातावरण, पावसामुळं जे इतकं तापमान वाढलं होतं 45 डिग्री, 2-3 दिवसापासून पाऊस पण चांगला झालाय म्हणतात इकडं, आणि धुके वगैरे सर्व छान एकदम निसर्गरम्य वातावरण बघून आम्हाला खूप आनंद झालो। पर्यटक या ठिकाणी येत आहेत आणि ह्या पर्यटकांनी या ठिकाणी निसर्गाचा हा जो आनंद आहे, निसर्गाचा हा जो अनुभव आहे, हा अनुभव घेऊन या ठिकाणी हे सर्व पर्यटक या ठिकाणी समाधान व्यक्त करतायत। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, माळशेज घाट, पुणे।